आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गटाचे नूतन सदस्य आमचे सहकारी आदरणीय सचिन दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दुसरे सहकारी बाबासाहेबजी जाधव, माऊली सर, आदरणीय रामू काका, भाडेजी जाधव, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे स्नेही आपल्या गावचे सरपंच भरतजी क्षीरसागर, उपसरपंच दसराजी मासा, त्यांचे सर्व सहकारी ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या गावातील सर्व माझी वडीलधारी मंडळी, बंधू बहिण, तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सांगवी पुनर्वसन या वस्तीवरील विविध विकास कामांचं उद्घाटन आज संबंधित मान्यवरांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी पार पडलंय. खरं तर आज लग्नाची मोठी तीच होती भरतराव. 4 दिवसापूर्वी तुमचा मला फोन आला किंवा असा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवतोय आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यावं लागेल. आता कसं आहे, तालुक्यात आमची 1-2च पाहुणे राहिली आमच्या सोबत असणारी, त्यात 1 नंबरला हे घर आहे. आता टाळून जमणार नाही आपल्याला. जर आता टाळलं तर हाय एवढं पण निघून जायचं, म्हणून आम्हाला याचा शब्द मोडता आला नाही. म्हणून आज तुमच्या आग्रहाखातर आज या ठिकाणी मी उपस्थित झालो. अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही आज या वस्तीवर आपण या ठिकाणी घेतोय. खरं जसं मगाशी माऊली सरांनी सांगितले, वस्तुस्थिती की आमचं आणि आपल्या कातेवाडीचं नातं हे फार वेगळं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावानं कायम आम्हाला त्या ठिकाणी मदत केली. कुठली निवडणूक असू द्या, प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेस गरज असेल त्याच्या वेळेस आपण आमच्या पाठीमागं अतिशय खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा राहिलात. चांगल्या दिवसामध्ये उभा राहिलात, वाईट दिवसामध्ये उभा राहिलात. ज्या वेळेस आम्हाला त्या ठिकाणी गरज भासेल त्याच्या वेळेस आपण आमच्या पाठीमागं अतिशय ताकदीनं आम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. म्हणून आम्ही कायमस्वरूपी आपल्या गावाकडं अतिशय मनापासून झुकतं माप देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो की आपल्या गावातील, आपल्या परिसरातील जी काही विकास कामं झाली असतील, रस्त्याच्या असू द्या, शेतकऱ्यांच्या डीपीच्या असू द्या, शाळा खोल्या असू द्या, जी काही विकास कामं असतील ती आदरणीय राजन मालकांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत मानेंच्या माध्यमातून आम्ही या 5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. परंतु हे सगळं करत असताना आम्हाला अपेक्षा होती की 5 वर्षामध्ये आपण जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आम्हाला जिल्हा परिषदला, आमदार केला, खासदार केला, आमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं मतदान त्या ठिकाणी होईल. बरेच तुम्हाला 15 दिवस लागली ह्याच्यातून बाहेर यायला. मी अजून बाहेर आलो नाही आपल्या कातळीच्या बाबतीमध्ये की आमचं नक्की चुकलं कुठं, की आम्ही अतिशय स्वच्छ मनानं आपल्याला जी जी अपेक्षा होती कामाची ती सगळी आम्ही पूर्ण केली. परमेश्वर सुद्धा सगळ्यांची इच्छा पूर्ण करू शकत नसतो, परंतु आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ज्या ज्या वेळेस यशवंत माने साहेब सांगायचे की आपल्याला वरून निधी आणायचा, त्यावेळेस प्रत्येक यादीमध्ये मी भरतरावला फोन करायचो की बाबा आपल्या कातळीला काय पाहिजे, अमुक रस्ता द्या, तमुक रस्ता द्या, अमुक डीपी मंजूर करा, सभा मंडप मंजूर करा. ही शाळा खोली सुद्धा यशवंत मानेने त्या ठिकाणी मंजूर केली. जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही गेल्या 5-6 वर्षामध्ये
विकासाच्या माध्यमातून काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु निश्चित ही लोकशाही आहे. काम करताना आम्ही कुठे जर चुकलो असो तेव्हा आम्ही या ठिकाणी कमी पडलो असो हरकत नाही. परंतु जरी मतदानामध्ये काही कमी जास्त झाला असेल परंतु निश्चित आमचं प्रेम कायमस्वरूपी की तुमच्या कातेवाडीवर त्या ठिकाणी राहणार आहे भरताना, तेव्हा तुम्ही काय काळजी करायचं काही कारण नाही. आता तर सत्ता आपली आली, आता तर आपली सत्ता आली, सभापती आपले झालेत व जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष आपला त्या ठिकाणी होणार, पालकमंत्री आपले, मुख्यमंत्री आपले. तर निश्चित आपले काय जे मगाशी आपण प्रास्ताविकामध्ये भरताना तुम्ही सांगितलं काय विकासाची काय मागणी केली काय कामासंदर्भात, तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. मगाशी आपल्या गुरुजींनी शाळा खोल्यांची त्या ठिकाणी मागणी केली, ही खुली अण्णा आम्ही दिली. आता पुढची खुली द्यायची जबाबदारी दादा तुमची आहे. तेव्हा मला खात्री आहे की आदरणीय सचिन दादा अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतील. आपल्या ज्या अपेक्षा आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते देखील या येणाऱ्या कालावधीमध्ये ते पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या करतील. मी आधी या ठिकाणी बोलत नाही. आपण अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. खरं तर मगाशी सांगितलं की 2 एकराचा परिसर आहे हा जिल्हा परिषद शाळेचा. तर तुम्ही ह्याच्यामध्ये झाडांसाठी तुम्ही प्राधान्य या ठिकाणी दिलं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये दुसऱ्या बिल्डिंग आपण उभा करू शकणार नाही. कारण आपला पटच 21-25 आहे. मला राऊत गुरुजींनी सांगितलं 25 मुलं आहेत, 1 वर्ग 2 शिक्षक आहेत. जिल्हा परिषदच्या शिक्षकांचं मी अगदी जवळून बघितलंय 2009 ला. अतिशय चांगलं काम ते करत असतात, बरोबर ना बोल. तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये भरताना आपण जे सांगितलेत काम ते निश्चित आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करण्याचा सोडायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. या ठिकाणी अधिक बोलत नाही. आपण सगळेजण या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल अगदी मनापासून मी या ठिकाणी आपलं आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.